चला आज बनवूया पावभाजी. त्यासाठी आपण भाज्या काटून घेतल्यात ह्या सगळ्या. आता या भाज्या सगळ्या आपल्याला गॅसवर टाकून छानपैकी कुकरमध्ये 2-3 मिनटं फ्राय करून घ्यायच्या. त्यानंतर 1 चमच पावभाजी मसाला आणि भाज्या डुबतील एवढं पाणी टाकून 3 शिट्या करून घ्यायच्या. त्यानंतर आपण इकडे काश्मीरी मिरचीची चटणी बनवून घेऊया. हे बघा, लसूण, मिरची, जिरे, मीठ टाकून चटणी बनवून घेतली. इकडे भाज्या कट करून घेतल्या. कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च, कोथिंबीर आणि हिरवी मिरची आता छानपैकी बारीक चॉप केलं. आता एक टोपामध्ये घेतलं आपण बटर. त्याच्यामध्ये बटर थोडं गरम झालं की 1 चमच जिरा आणि सगळ्या चॉप केलेल्या भाज्या टाकायच्या आपल्याला याच्यामध्ये. भाज्या 2-3 मिनटं छान परतून घ्यायच्या. त्यानंतर लाल मिरची पावडर, धनिया पावडर, पावभाजी मसाला, हळद, कोथिंबीर आणि आपण जी चटणी बनवली ती टाकायची. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. आता भाज्या शिजल्यात छानपैकी अशा भाज्या होताच्या त्याच्यामध्ये छान मॅश करून घ्या मॅशरनी. हे बघा, मस्त भाज्या झाल्या. आता आपण पाव पण गरम करून घेतले. पूर्ण व्हिडिओ टाकला मी चॅनलवर. पावभाजी तयार झाली. व्हिडिओ